नमस्कार फ्रेंड, मी रवीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे। गुजराती रेसिपी आहे डाळ ढोकली। मी इथं आपल्या स्टाईलमध्ये बनवणार आहे, एकदम तडाखेदार। एखाद्या वेळेस भाजीला काही सापडत नसेल तर बनवू शकतात। मी इथं 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ देखील घेतलेली आहे। मी इथं मिक्स डाळीची डाळ ढोकली बनवणार आहे। तुम्ही यांना वरण चिखलेसुद्धा म्हणू शकतात। मी इथं स्वच्छ पाणीने धुवून घेणार आहे। 2 पाणीने तरी धुवायचं आहे आपल्याला। डाळींना पावडर लावलेलं असतं म्हणून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघा, डाळ व्यवस्थित धुवून झालेली आहे। मी आता इथं कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यात तेल देखील टाकून घेणार आहे थोडं। आता आपण धुतलेली तूर डाळ आणि मूग डाळ टाकून घेऊ मिक्स करून। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती मी इथं थोडं मीठ टाकणार आहे चवीपुरता। मीठ टाकून झाल्यावरती परत एकदा मिक्स करणार आहे आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहे। आपल्याला शिट्ट्या 3च शिट्ट्या घ्यायच्या आहे, जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही। आपल्याला इथं तूर डाळ 3च शिट्ट्यांमध्ये शिजून जाते। बघा, इथं व्यवस्थित 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत। चला तर आता डाळ थंड होऊ द्या। तोपर्यंत आपण डाळ चिखल्यांसाठी लागणारी कणिक भिजून घेऊयात। मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे। इथं आपण जे पोळ्या करतो ना तेच पीठ घ्यायचं आहे आपल्याला इथं। मी इथं साधारण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ओवा घेतलेल्या आहेत, थोड्या हातावर चुरून घेणार आहे। साधारण 1 चम्मच ओवा घेतलेल्या आहेत मी इथं। व्यवस्थित चुरून टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये ओवा। ओवांची चव आपल्याला डाळ ढोकलीमध्ये लागायला पाहिजे म्हणून आपण इथं ओवांचा वापर केलेला आहे। तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून द्या। नवीन असाल तर शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। ओवा टाकून झालेल्या आहेत आपल्या। आता मी 1 चम्मच हळद पावडर टाकलेली आहे। आता चवीपुरता मीठ टाकणार आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपण डाळीमध्ये देखील मीठ टाकलेलं आहे, पिठामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, म्हणून तुमच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकतात। आता थोडं पाणी टाकून मी इथं कणिकला भिजून घेणार आहे। कणिकला जास्त पातळ नाही भिजायची आहे, आपल्याला थोडी कडकच म्हणजे घट्टच राहू द्यायची आहे आपल्याला। कणिकेमध्ये तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर देखील टाकू शकतात। आता आपल्याला इथं थोडं पाणी टाकत चालायचं आहे आणि आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। बघा, पूर्ण कणिक आपली मळून झालेली आहे। आता थोडं मी इथं तेल टाकून घेणार आहे। थोडं तेल टाकून परत कणिक मी एक वेळेस मळून घेणार आहे आणि बाजूला 4 ते 5 मिनिट राहू देणार आहे। तोपर्यंत आपली कणिकसुद्धा व्यवस्थित मुरून जाईल। तोपर्यंत आपण डाळ ढोकलीसाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथं 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। लहान मुलांना जर देत असेल तुम्ही खायला तर हिरवी मिरचीचा वापर तुम्ही कमी करू शकतात। आणि थोडा कढीपत्ता देखील घेतलेला आहे। बघा, आपली डाळ थंड झालेली आहे पूर्णपणे। आता बघूया आपण डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। बघा, डाळ पूर्णपणे शिजून गेलेली आहे। आता डाळला आपण व्यवस्थित घोटून घेऊया। डाळ जर चांगली शिजून गेलेली असेल तर तुम्ही चम्मचच्या साहाय्याने देखील घोटू शकतात, पण मी इथं आमच्याकडे रही म्हणतात, मी त्याच्याने घोटून घेणार आहे व्यवस्थित। हलक्या हाताने आपल्याला मिसळून घ्यायची आहे पूर्णपणे डाळ। बघा, मिसळून झालेली आहे डाळ आपली पूर्ण। आता मी तुम्हाला दाखवते सुद्धा। बघा, आपल्याला पहिल्या अगोदर डाळ दिसत होती ना, आता पूर्ण डाळ मिसळून झालेली आहे। डाळ ढोकली बनवण्यासाठी मी इथं कढई ठेवलेली होती तापायला। आता त्याच्यात तेल टाकून घेणार आहे 1 पळी। तेल टाकून झाल्यावरती तेलला मस्त तापू देणार आहे। त्यानंतर मी इथं 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे। जिरंला आपल्याला व्यवस्थित तेलमध्ये तडकू द्यायचं आहे। जिरंची जोपर्यंत फोडणी व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत डाळ ढोकली खायला चव देखील देत नाही। मी इथं 1 चम्मच राई घेतलेली आहे, मस्त तडकून गेलेलं आहे। बघा, आपलं जिरं राई। मी आता त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे
हिरवी मिरची कापलेली होती आपण, तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित परतून घेणार आहे. परतून झाल्यावरती मी त्याच्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकून घेणार आहे. हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यावरती टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. आता आपला टोमॅटो मस्त शिजून झालेला आहे. आता आपण त्याच्यात 1 चम्मच हळद पावडर टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती मी त्याच्यात आपण शिजवलेली डाळ देखील मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डाळला. मी थोडं त्याच्यात अजून पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून डाळ जास्त घट्ट नको व्हायला म्हणून. थोडं चवीपुरता मीठ घेतलेलं आहे. बघा आपण 3 ठिकाणी मीठ यूज केलेलं आहे. बघा कणिकसुद्धा आपली व्यवस्थित मुरून गेलेली आहे. चला आता आपण डाळ ढोकळी तयार करून घेऊ. मी हाताला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे तोडून मी आपली डाळ ढोकळी तयार करणार आहे. तुम्ही या ठिकाणी लाटूनसुद्धा देखील तुम्ही डाळ ढोकळी बनवू शकतात, पण मी या अशा प्रकारे तयार करणार आहे. तुम्ही स्टार आकाराचा देखील सुद्धा टाकू शकतात तुम्ही डाळ ढोकळी. बघा आपले सर्व डाळ ढोकळी तयार करून झालेले आहेत. आपल्या डाळला देखील मस्त इथं उकळी आलेली आहे. तर आपण त्याच्यात सर्व डाळ ढोकळी तयार झालेल्या आहेत. त्यात आपण एक एक सोडूया. व्यवस्थित इथं हलक्या हाताने आपल्याला डाळ ढोकळी सोडायची आहे, जेणेकरून डाळ अंगावर उडायला नको. मी सर्व डाळ ढोकळी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपल्याला आता साधारण 2 ते 3 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. बघा किती छान उकळी येत आहे. आपली डाळ ढोकळी इथं शिजून तयार झालेली आहे. मी आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे. चला आता आपण प्लेटिंग करूया. ना मंडळी, मग डाळ ढोकळी बघून तोंडाला पाणी. नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. फॅमिलीमध्ये देखील शेअर करायला विसरू नका. एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट रेसिपी बनून तयार झालेली आहे फ्रेंड आपली. मग एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. जेव्हा भाजी सापडणार नाही तेव्हा. मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग.